श्रीकृष्ण परमात्मने नमः। सजेति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी उभयदां जाड्यान्धकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणीं वाचिनर्तयतु क्षिप्रं मेधां देवी सरस्वती। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराजे कवि वाल्मीका सारिखा मान्याय सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थो सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते एक रामदासे आय किले त्या असो सदा प्रणती। विवाह मंडपामध्ये ब्रह्मवृंदानी सावधान सावधान शब्दाचा उच्चार केला आणि आजपर्यंत केवळ हे शब्द ऐकले नारायण कोसरानी। सगळे ऐकतात, अगदी कंटाळी बसेल इतक्या मोठ्या जरी स्पीकर लावून जरी म्हटलं तरीही कोणी सावधान होत नाही। खरे सावधान झाले नारायण सूर्याजी पंत ठोसर म्हणजेच आपले रामदास स्वामी। सावध झाले, जीवनाचा हेतू काय? प्रपंचामध्ये सुखाची अपेक्षा नाहीये, संसारामध्ये सुखाची अपेक्षा नाहीये। मूर्खा माझी परम मूर्ख जो संसारी मानी सुख संसार दुःखाये वडे दुःख आणि एक नाही। अहो संसारावर दुःखच नाहीये। आता आम्हाला सवय लागलीये की जे आहे ते सुख मानून घ्यायची, पण सुख नावाची वस्तू नाहीये। सुख केवळ भगवंताच्या आराधनेमध्ये भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे। कारण भगवंत म्हणजे सुख आहे। भगवंताचंच एक नाव सुख आहे। भगवंत सुखस्वरूप आहे। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सगळ्या सुखाचं आगर असणारा परमात्मा आहे, तिथंच सुख आहे। निघाले मंडपातून पळून गेले, लपून बसले संध्याकाळपर्यंत। रात्र झाली आणि रात्री पुढच्या प्रवासाला निघाले। वाटलं सुटलो बाबा, एकदा सुटलं असं त्यांना वाटलं असेल। मोठ्या संकटातून निघालो असं त्यांना वाटलं असेल आणि निघाले आणि गोदावरीच्या काठाकाठाने ते त्यांनी नाशिक ऐकलं असेल कदाचित। त्याचं दर्शन अगोदर नाशिकचं झालं किंवा नाही याचा उल्लेख नाहीये, पण नाशिक ऐकलं असेल। गोदावरीचा उगम नाशिक क्षेत्रातून झाला, भगवान रामचंद्राचं वास्तव्य नाशिकला झालं, हे त्यांच्या लहानपणापासून घरचे संस्कार असल्यामुळं त्यांनी ऐकलं असेल आणि त्या दिशेने गोदावरीच्या काठाकाठाने झाला निघाला। आता प्रवास कसा झाला असेल सांगा? वाटेत कोणी खायला दिला असेल, पायात काठी टोचली असती, किती त्रास झाला असेल, पण हा प्रवास करता करता भगवंताचा धावा करत चाललेले आहेत। रामा किती निदान पाहतो, किती परीक्षा घेणार रे, दर्शन दे। रामा निदान पाहसी किती रे, धाव धाव गा जानकी पती तुझ वेगळी न घडी गती नाम तारक वेद बोलती रे। रामा तुझ्याशिवाय तारक कोण आहे? वेदांनी सांगितलेलं आहे, वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा चांते
हरी सर्वत्र गीयते. तुझंच गुणगाण रामा. किती अंत पाहतो, किती निदान पाहतो. अरे तू चराचरामध्ये भरलेला आहेस. जळी पाषाण तारिले वाढ. आणि तुझा महिमा एवढा आहे की पाषाणाला सुद्धा तू पाण्यामध्ये तारलेला आहे. का? त्या पाषाणापेक्षा मी जड आहे. पाषाणापेक्षा मी टाकाऊ आहे. का असं करतो रामा? तुझ्या भेटीची मला खूप आवड आहे रे. तुझे भेटीचे आर्त मोठे. तुझे वेगळे न गमे कोठे. तुझ वाचुनी सर्व खोटे. तुझे बाळक दीन दाकुटे रे. रामा, सत्य काय असेल तर केवळ तू आहे. सत्य केवळ परमात्मा आहे. सत्य असत्य याच्यावर किती व्याख्यान करा. सत्य शब्दाबद्दल अनेक व्याख्यानं सांगितलेली आहे. म्हणजे ज्याचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्यापासून त्याचा बदल होत नाही, विकार होत नाही, ते सत्य अशी व्याख्या आहे. किंवा त्रिकालाबाधित जे आहे ते सत्य आहे. तर त्रिकालाबाधित केवळ एक परमात्मा आहे. विश्व पूर्वी नव्हतं, आता दिसतंय आणि नंतर नसणार आहे. तेव्हा सत्य नाही आहे. आता हा फार मोठा विषय आहे, वेदांताचा विषय आहे. म्हणून तिकडे न जाता आपण एक अशा संतांचं वाक्य पाहूत या की विश्व सत्य आहे का. गौरांग प्रभू, त्याला चैतन्य महाप्रभू म्हणतो आपण, त्यांनी सांगितलेलं, देवा जगत सत्यम असत्यम वा नेतरेति मतिर्मम श्रीकृष्ण चरणांभोज सत्यमेवं न संशयः. जगत सत्य आहे का असत्य आहे हे मला काही कळत नाही. माझी बुद्धी तितकी चालत नाही. पण मला एवढं कळतं की श्रीकृष्ण चरणांभोज सत्यमेवं न संशयः. माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचे चरण हे सत्य आहेत, या शंकाच नाही. म्हणजे सत्य परमात्मा आहे, सत्य स्वरूप परमात्मा आहे, सत चित आणि आनंद स्वरूप परमात्मा आहे. हे रामा, तुझ्या भेटीची खूप आवड लागेल. प्रवास करतायत, हाल अपेष्टा सहन करतायत, जीवनाचं ध्येय रामरायाचं दर्शन, आणि त्यांनी वाटचाल करतायत. वाटेमध्ये पाऊस पडतोय, ऊन लागतायत, सगळं सहन करत पुढे चाललेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये ही 1541 शके फाल्गुन शुद्ध अष्टमीला हे लग्नाचा मुहूर्त होता. तिथून निघाले आणि 1542 मध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला पंचवटीला रामरायाचं नवरात्र सुरू झालेलं आहे. रामरायाचं नवरात्र सुरू झालेलं आहे आणि त्या नवरात्रामध्ये हे तिथे पोचलेले आहे. मंदिरामध्ये उत्सव चालू आहे. आताच राम मंदिर फार मोठं दिसतं, त्यावेळी हे राम मंदिर नव्हतं, लहानचं राम मंदिर होतं. हे मंदिर बांधून 125, 150, 200 वर्ष झालेली आहे. समर्थांच्या तिकडे कसं होतं हे सांगणं अवघड आहे, पण एवढं निश्चित मोठं नव्हतं. आणि 9 दिवसाचा उत्सव रामरायाचा, त्याचा पहिला दिवस. मंदिरामध्ये खूप दाटी झाली, भक्तगण खूप आलेले आहेत. आणि त्या गर्दीमध्ये रामरायाकडे पाहत हा बालक एका भिंतीला टेकून उभा राहिला. गर्दीत जात नाही, गर्दीत जाऊन दर्शन होतं असं नाहीये. त्या गर्दीकडे लक्ष असतं. कोण धक्का मारला त्याला लगेच डोळे वटारून पाहणे नाहीये. रामरायाचं दर्शन घ्यायला निवांतपणे बाजूला राहा, गर्दीत जाऊ नका. तुझे विनमद माया नाही काही नाही रे रामराया, आम्हा अनाथा कासया उपेक्षीशी. आणि ती प्रार्थना करतात, रामा तुझ्याशिवाय आम्हाला काही आवडत नाही, का आमची उपेक्षा करतो. रामा केवळ तुझ्यासाठी, तुझ्या पायी अखंड ठावा मिळावा, जागा मिळावी
म्हणून घरदार आई बंधू सगळं सोडून आलोय रामा. रामाने विचारलं, काय आणलं बरोबर मग? काय आणणार रामा? प्राक्तनाशिवाय प्रारब्धाशिवाय बरोबर काय आणणार मी? गर्दी ओसरली, समर्थ पुढे झाले आणि मग पाय झाले. समर्थे मिठी घातली श्री चरण कमळी, एक मुहूर्त मानस पूजा संपूर्ण केली. उठोनी प्रेमे उठोनी सप्रेमे डोळा जव देखिली, तव ब्रह्मगोळी परिपूर्ण श्रीराम पूजिला. बस पायावर डोकं ठेवलं आणि मनाने मानस पूजा केली रामरायाची आणि डोळेवर केले तर प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन त्यांना झालेलं आहे. समर्थ म्हणतात की आता आपणच माझी आई बंधू आप्त सगळे आपणच आहात. तेव्हा रामराय म्हणतात, नारायणा तुम्ही आणि आम्ही एकच आहोत. तुम्हाला एका कार्याकरता इथे येणं भाग पडलेलं आहे, म्हणून तुम्ही स्वधर्मात स्थापनेच्या कार्याला लागा. धर्मरक्षणाचं कार्य, धर्म वाढवण्याचं कार्य हे तुमच्याकडे सोपवतो. कारण भारत ही कर्मभूमी आहे. येतो ही कर्मभूरेषा ततोन्या भोगभूमया. भारत ही कर्मभूमी आहे, लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या भोगभूमी आहेत. भोग भोगून पुण्य सारायला बाहेर जावं लागतं विदेशामध्ये, पण इथे सत्कर्म करता येतं. ही भूमी अत्यंत पवित्र आहे. चंदन है इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर गांव है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. हे वैशिष्ट्य इथलं. प्रत्येक लहान मुलगी देवीचं स्वरूप आहे आणि प्रत्येक लहान बाळ रामाचं स्वरूप आहे. अशी दृष्टिकोन आम्हाला आमच्या ऋषी मुनींनी पूर्वजांनी दिलेला आहे. अशी भारतभूमी. म्हणून दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभम. या भारतामध्ये जन्म मिळणं परम भाग्याची गोष्ट आहे. परम भाग्याची गोष्ट आहे. राम म्हणतात, आता स्वधर्म स्थापन करावी तुम्ही, सेव्य सेवक भावे ऐक्य तुम्ही आम्ही, सकल साधू संत संकल्प कर्मभूमी, सिद्धी स्नेहीन निर्धारे. समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये या संवाद सांगितलेला आहे. त्यात रामराय म्हणतात की आता धर्मसंस्थापना करा. सेव्य सेवक भावाने तुम्ही आम्ही एकच आहोत. व्यवहारामध्ये मी सेव्य आणि आपण सेवक आहात, पण तत्वतः एकच आहोत. आता आपण सकळ साधू संत संकल्प, साधू संतांना एकत्र घ्या आणि धर्मसंस्थापनेचा संकल्प करा. ते कार्य मी सिद्धीला नेईल. रामरायाने सांगितलं. रामराय समर्थाची स्वतः बोलत असत. नाशिकमध्ये होते तोपर्यंत समर्थ रोज मंदिरात जायचे, रामापुढे उभे राहायचे आणि आपलं हरकत सांगायचं. एके दिवशी आले, म्हणाले, रामा पुरस्चरण करण्याची इच्छा आहे. पुरस्चरण करण्याची इच्छा आहे. त्यासाठी कुठं राहावं, काय राहावं हा विचार करतोय. आणि विचार करता करता आठवलं की गोदावरीच्या काठी टाकळी नावाचं एक गाव. लहानचं खेड होतं. आता टाकळी जवळ नाशिकमध्ये झालेली आहे, पण ते लहानचं गाव होतं आणि त्या ठिकाणी राहायचं ठरवलं. नंतर आता जे पाहायला मिळतं स्वरूप मठ झाला वगैरे, ते त्यावेळी काही नव्हतं. आणि समर्थ प्रातःकाली ब्राह्ममुहूर्तावर उठले, टाकळीला आले आणि तिथे नदीच्या संगमावर स्नान केलं. नंदिनी नावाची नदी आहे, त्या नदीच्या आणि गोदावरीच्या संगमावर स्नान केलं. पात्रात उभे राहून सूर्योदयाच्या पूर्वी पुरस्चरण प्रारंभ करायचं आणि माध्यान्हाला सूर्य येईपर्यंत पुरस्चरण करायचं. हा संकल्प चालूच असा. दुपारी माधुरी मागावी, रामाला अर्पण करावी आणि नंतर तो प्रसाद म्हणून सेवन करावा, असा त्यांचा नित्याचा क्रम सुरू झाला. दुपारपासून संध्याकाळपर्यंत
टाकळीमध्ये काही लिखाणाचं कार्य करायचं, नाशिक मधल्या मोठमोठ्या विद्वानाला जाऊन भेटायचं, संतांना भेटायचं, त्यांच्याशी चर्चा करायच्या. आणि त्या काळामध्ये वाल्मिकी रामायण याची हस्तलिखित प्रत त्यांनी तयार केलेली. कोणता खंड केव्हा लिहिला, सगळी तारखा वगैरे त्याच्यात लिहिले. इतर वेळी पुरश्चरणाशिवाय सत्संगातच वेळ घालायचा, कारण 22-23 पिढ्याची साधना आहे, उपासना आहे. आणि अशा कुळात जन्मलेले समर्थ रामरायाची उपासना. आता समर्थांनी पुरश्चरण कोणत्या मंत्राचं केलं, एक समाजामध्ये हा एक प्रश्न आहे. पण समर्थांच्या शिष्याने लिहून ठेवलंय की त्यांनी गायत्री पुरश्चरण केलं. कारण समर्थ रामाची उपासक, श्रीराम जय राम जय जय राम हा त्यांचा आवडता मंत्र, इष्टदेवाचा मंत्र. पण पुरश्चरण मात्र गायत्रीच केलेलं आहे. पण लोकांना सांगताना मात्र रामाची उपासना सांगायची. तुला सांगतो गूढा बीज मंत्रो, जेणे नीरसे थोर संसार शत्रू. नवे मिथ्या हे बोलणे सत्यवाचा, जपा अंतरी मंत्र तेराक्षराचा. लोकांना सांगताना त्रयोदशाक्षरी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा ते उपदेश करत असत. आता हे इथं स्पष्ट करायचं कारण, दिनकर हे समर्थांचे प्रत्यक्ष शिष्य आणि मेरुस्वामी हे नाथ शिष्य यांनी या ग्रंथाबद्दल लिहिलंय की आपली त्यांची जी मूळ उपासना आहे ती तर करत असत, पण गायत्री मात्र सोडली नाही. स्वानुभव दिनकर ग्रंथामध्ये लिहिलंय. दिनकरांनी स्वानुभव दिनकर हा ग्रंथ लिहिला. त्यात लिहितात, मुख्य प्रणवाची उपासना, ते प्रणवरूप सत्य आणले ध्याना. त्रिपदा गायत्री माझी अर्थ विचारणा, पाहता असंभवनीयत्वे. गायत्रीची उपासना, प्रणवासहित गायत्रीचा जप, हे गोष्टी प्रकट बोलता नये. बोलता घडती नाना अपाय. आजची परिस्थिती आहे की बोलायचं नाही. आज काही गोष्टीबद्दल बोलता येत नाही आपल्याला. तर त्याचं वर्णन तरी त्या दिनकरांनी स्वानुभव दिवाकर ग्रंथामध्ये त्यावेळी लिहून ठेवलंय की हे गोष्टी प्रकट बोलता नये, बोलता घडती अपाय. म्हणून त्रिवर्णासी मुख्य उपासना होय प्रणवासहित हे. पण तरी सांगून जातात, त्रिवर्णा करता, ब्राह्मण क्षत्रिय वैश्या करता गायत्री मंत्र हा सांगितलेला आहे. आपण आपुलिया स्वानंद वेळी, संध्या प्रातर माध्यान्ह सायंकाळी, पुरश्चरण आचरेतया सदा काळी. दरिद्र व्यथाल मृत्यू असेना. जो गायत्रीची उपासना करतो त्याला कधीही अपमृत्यू घरी येत नाही. म्हणून गायत्रीची उपासना केली असं सांगितलं. बरीचशी मत आहेत. कारण राम सोहळा नावाच्या ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं मेरुस्वामींनी लिहिलंय. ते म्हणतात, नित्य विधियुक्त प्रातस्नान. स्नान करताना काही विधी असतात, लक्षात घ्या. संकल्प करणे. काय बिघडलं? मम इह जन्मनी जन्मांतरे वा कायिक वाचिक सांसर्गिक सकल पाप परिहारार्थम स्नानमहं करिष्ये. संकल्पाने कार्यसिद्धी होते. म्हणून संकल्प करायचा की माझं सगळं पाप नाहीच होते. आणि मग तीर्थामध्ये सगळ्या देवतांना आवाहन करायचे. गंगे यमुने कृष्णे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. बस, गंगेची यमुने कृष्णे गोदावरी सरस्वती नर्मदे, या तुम्ही या स्नानाच्या तीर्थामध्ये राहा. एवढं करणं काय अवघड जातंय, पण त्याचं फल मात्र खूप आहे, लक्षात घ्या. या साध्या साध्या गोष्टी मनाने कल्पना जरी केल्या तर फल मात्र प्रत्यक्ष केल्याचं फल आहे. शास्त्रात बरेचसे उदाहरण आहेत. केवळ मी कदा काश्याम गमिष्यामी कदा पश्यामी ईश्वर, मनाने आपल्या घरी बसून जरी म्हटलं मला काशीला जायचंय, मी काशीला केव्हा जाईन,
मी विश्वनाथाचं दर्शन केव्हा घेईन, हा जरी रोज म्हणत गेलो तरी काशीवास फलम लभेत, काशीमध्ये वास्तव्य केल्या त्या फलाची प्राप्ती होत असते, इतका महिमा आहे. म्हणून नित्य विद्युक्त प्रातस्नान, कालत्रय संध्या वंदन, सहस्र गायत्री उच्चारोण, आराध्य मंत्र जपिते, 1000 गायत्री जप करावा आणि मग आराध्य मंत्राचा, आपल्या इष्ट मंत्राचा जप करावा. गायत्री मंत्र जप न होता अन्य मंत्र जपो जाता, गायत्री त्या मंत्रासी तत्वता बक्षो निदाय. गायत्री मंत्राचा जप न केला आणि अन्य कुठल्याही मंत्राचा जप केला तर गायत्री त्या बाकी दुसऱ्या मंत्राला खाऊन टाकते. म्हणून तेने गायत्रीची क्षोभता, दैवत ही क्षोभे तत्वता, त्यास्तव गायत्री संतोषता, दैवत जपे तोष बीजे. पण गायत्री जप अगोदर करावा आणि मग आपल्या इष्टदेवांचा जप करावा सांगितलंय. म्हणून समर्थांनी गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे. आता 13 कोटी जप तिथे झाला असं मात्र नाही, 9 कोटी जप टाकलीला झालाय आणि बाकी मग समर्थ जिथे जिथे कृष्णाकाठी आले आणि त्याच्यानंतर बाकीचा जप झालेला आहे. पण समर्थांच्या मुखामध्ये मात्र रामरायाचं नाव हे नेहमी असायचं. श्रीरामजी जय रामजी, जय जय रामजी, तारक तुझ विन न दिसे दुसरा, पूर्ण करे मन कामजी. श्रीरामजी जय रामजी, जय जय रामजी, तारक तुझ विन न दिसे दुसरा, पूर्ण करे मन कामजी. हे समर्थ नेहमी वाडीतनं म्हणायचे. श्रीराम राघव रमेश्वर रामचंद्र, राजीव नेत्र रघुवर्य रमेश ईश, श्रीरामचंद्र भुवनेश्वर तीर्थपाद, कंठे करो मी सततम तव नाम माला. हाही श्लोक समर्थांच्या जिभेवर असायचा. राघवा राजसा रामा, रामचंद्रा रघोत्तमा, रत्नभूषणा देवा, रम्य राजीव लोचना. रामरायाचं असं गुणगान समर्थांच्या वाणीवर सदैव पुरश्चरण झालं की उठता बसता रामरायाचे गुणगान गायचे. आणि 12 वर्षाचा काळ होता. काही साधन नाही, काही सोय नाही, काही राहण्याची व्यवस्था नाही. पुरश्चरण चालू आहे. कुणाशी जास्त बोलायचं नाही, समाजामध्ये जास्त मिसळायचं नाही. आधी एकांतवास आणि मग लोकांतवास. एकांतात राहणं, साधना करणं पहिला भाग आहे आणि मग लोकांमध्ये यायचं असतं. त्यामुळे लोकांशी बोलत नसत. त्यामुळे बाकीच्या लोकांना काय साधना चालू आहे, काय करतायत, काही माहिती नसायची. पण हळूहळू समर्थांच्या वागण्यावरून लोकांमध्ये एक भाव झाला की हे काहीतरी मोठे आहे. म्हणून हळूहळू लोकांचा संपर्क वाढायला लागला आणि समर्थ जे बोलतील तेवढं करायची. मुखे बोलल्या सारिके चालत आहे, मना सद्गुरु तोच शोधून पाहे. या त्यांच्या अशा आचरणामुळे सद्गुरु पदाला पोचले. आता या अवधीमध्ये कोण कोण महात्मे आले, कोण कोण भेटले याची कुठे वाच्यता. आणि जुन्या काळामध्ये नव्हतं. जुन्या काळामध्ये कोण आला, कोण गेला, किती महात्म्यांची भेटी झाली, काही उल्लेख नसायचा. 3 पिढ्याच्या पूर्वी काय झालं, ते महात्मे किती मोठे होते यांचा काही चरित्राचा भाग आजकालच्या काळात तर सापडत नाही. आता यांची 22 पिढ्याचा इतिहास सगळा सापडतो, पण सामान्यत काय सापडणार. कित्येकाला श्राद्धाच्या वेळेला पंजोबाचं नाव सांगता येत नाही, पंजोबा माहिती नाही, गोत्र माहिती नाही, प्रवर माहित नाही, अशी परिस्थिती आज. मग त्यांच्या पूर्वीच्या लोकांचा इतिहास का माहिती असणार. म्हणून समर्थांच्या काळात काय काय झालं हे सगळं काही चरित्रामध्ये सांगता येणार नाही. समर्थांनी समाज पाहायला सुरुवात केली. अनुष्ठाच्या काळामध्ये सुद्धा विचार करतायत समाजामध्ये काय चालू आहे, कसे वागतायत, आचार विचार कसा आहे, काय संकट आहेत, उपदेश हे करतायत. विषयाची सोयरी प्रपंचाची सखी, मिळोनी एकमेका करीते बात. आता विषयाची सोयरी आणि प्रपंचाची सखी म्हणजे सामान्य लोकांचा प्रपंचामध्ये गुरफटलेल्या त्यांच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. यासी काय झाले, धडची का बिघडले,
वये वीण लागले देव किसी. नाही, हा जो अभंग आहे लोक म्हणायला लागले यानं, याला काय झालं, या वयामध्ये हा बिघडला, घर बार सोडणारी देवाचं वेळ घेऊन बसलेला आहे. देव काया मा सकळा पासी नसले, जना वेगळे कैसे भजनियाचे. लोक म्हणतात देव काय आमच्याजवळ नाही काय, सगळे काय देवाचं करत नाहीत काय, याच्याजवळ देव आहे का, हाच एक देवाची उपासना करतो काय. यासी कोणी मोहाचे वडील धारे नाही, म्हणून या पाही छंद घरी बहुतेक गेला, घरी कोणी नसावं, एकटा असावा म्हणून असा छंद लागलेला याला. रामे रामदास पिसाळले माय, म्हणून मोकली धाय विशेषनो. हा अभंग श्रेष्ठ गंगाधर पंतांचा आहे. रामी रामदास म्हणजे श्रेष्ठ गंगाधर पंत, त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. की लोक असे बोलायला लागले, पुरा चरणाचा काळ चालू आहे. तसं जनवस्तीत ते लोक यायला लागले, दर्शन घ्यायला लागले, मुलं यायला लागली, वृद्ध यायला लागले, स्त्रिया यायला लागल्या. आणि अशीच एकदा दशपंचक नावचं गाव आहे, गाव आजही आहे. दशपंचक नावचं जे गाव आहे तिथली कुलकर्ण्याची सून ही सती जायला निघाली. पतीचा देहांत आला होता आणि पती बरोबर सती जाण्याकरता निघालेली आहे. आणि जातेवेळी या महात्म्याला वाटेत पाहिलं आणि नमस्कार करण्याच्या इच्छेने असली. समर्थ नेहमी आपल्या आपल्या भावावस्थेत असायचे, कुणी आला काय कुणी गेला काय लक्ष नसायचं त्यांचं कित्येक वेळेला. आता या स्त्रीने नमस्कार केला, समर्थांनी पाहिलं नाही आणि आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. सती निघाली आहे आणि अष्टपुत्रा सौभाग्यवती आशीर्वाद दिला. तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली आपण आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद कसा काय दिला. मी सती जायला निघाले, जाते वेळी दैववशात सत्पुरुषांचं दर्शन घडतं आहे म्हणून मी आपल्याला नमस्कार करण्याकरता आले आणि आपण आशीर्वाद दिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ. स्त्रीला आश्चर्य वाटलं खरंच. आणि महाराज आपला आशीर्वाद सफल केव्हा होणार, या जन्मी का पुढच्या जन्मी. समर्थ भानावर आले, भानावर आले आणि लक्षात आलं की काय घडलेलं आहे. त्यांनी सांगितलं त्या मुलाचं शव इकडे घेऊन या. ते शव जवळ आणलं. समर्थानी गोदावरी गंगेचं पाणी घेतलं, त्यावर प्रोक्षण केलं आणि मुलगा उठला. ज्याप्रमाणे झोपेतून उठावा तसा मुलगा उठला. प्राण त्याचे आलेले आहेत. पण या घटनेनंतर मात्र समर्थ खिन्न झाले. माझ्या कार्याकरता मी रामरायाला कष्ट दिले, माझ्याकरता रामरायाला हे करावं लागलं, पण त्याच्यानंतर मात्र त्यांनी कोणाला याचा आशीर्वाद दिला. पुत्रवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव आशीर्वाद पाहिजे. श्रीराम श्रीराम असा आशीर्वाद द्यायचे. आता या दंपतीने संकल्प केला की समर्थामुळे आपण आहोत, समर्थामुळे सौभाग्याची प्राप्ती पुन्हा मिळालेली आहे. तर आपला जो पहिला मुलगा होईल तो आपण समर्थांना त्यांच्या कार्याकरता द्यायचा. संकल्प केला आणि मुलगा झाला. मुलगा अर्पण करण्याकरता म्हणून त्या मुलाला घेऊन आले. समर्थांना नमस्कार केला आणि सांगितलं महाराज आम्ही संकल्प केला होता असा, तुमच्यामुळे आमचा संसार चालू आहे, तर आपला पहिला जो मुलगा होईल तो समर्थ कार्याला द्यायचा. समर्थ उत्तर दिले आम्ही जंगलात राहणारे अरण्यवासी, आम्हाला मूल काय करायचंय, सांभाळणार कोण. नाही महाराज असं म्हणू नका, आम्ही वचनबद्ध झालो आहोत. समर्थ म्हणाले ठीक आहे ठीक आहे, आता हे बाळ आमचं झालं, पण हा बाळ मोठा होईपर्यंत तुम्ही संगोपन करायचंय, तुम्ही आता संगोपन करायचंय आणि मोठा झाल्यानंतर मग आम्ही घेऊ. आणि मग समर्थाकडे मध्ये मध्ये त्याला घेऊन यायचे, समर्थाला मांडीवर घ्यायचे, खांद्यावर घ्यायचे, त्याला खेळवायचे. काय भाग्य असेल त्याचं. कल्पना करता येईल तुला हे हवं का, तुला ते हवं का. समर्थ काय विचारत असेल, तुला परपंच हवा का तुला परमार्थ हवा.
असं विचारत असतील कदाचित. तुला चेंडू हवा का, तुला विटीदांडू हवा का, असं नाही विचारणार समर्थ. कारण आपला आता पुत्र असतो, गुरुपुत्रच असतो, शिष्य गुरुपुत्रच असतो, तर तो किती मोठा व्हावा याची गुरुला तीव्र इच्छा असते. शिष्यात इच्छेत पराजयम. गुरुना वाटतं की शिष्य इतका मोठा व्हावा की त्याच्याकडून आपलं नाव लुप्त व्हावं, पण त्याचं मोठं नाव वाढावं. ही खऱ्या गुरुची तळमळ आहे. आपला शिष्य मोठा झाला पाहिजे. आणि फार भाग्यवान शिष्य आणि भाग्यवान गुरु फार क्वचित जोडे असतात. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि फार क्वचित असतात. बाळाचं नामकरण झालं, समर्थांनी नामकरण ठेवलं याचं शिवराम. पाळण्यामध्ये नाव ठेवलं शिवराम. नंतर हेच मोठे झाले आणि यांचं नाव पुढे उद्धव असं ठेवलेलं आहे. उद्धव हे समर्थांचे पहिले शिष्य. कल्याण आणि उद्धव यांचा खूप चरित्रामध्ये उल्लेख होत असतो. या उद्धवाचे दोन मठ आहेत. एक टाकळीमध्ये मठ आहे आणि दुसरा तेलंगणामध्ये इंदूर बोधनचा मठ आहे. निजामाबाद पासून 2 किलोमीटर अंतरावर समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे. तर त्या ठिकाणी इंदूर बोधन त्या भागाला म्हणतात निजामाबादला. तर त्या ठिकाणी तो मठ आजही आहे. खूप मोठा मठ आहे. आता कालाच्या ओघात त्याची व्यवस्था वगैरे हा प्रश्न पडतोच, पण तरी खूप मोठा तो मठ उद्धवांचा मठ आहे. आणि जवळपास तिथे समर्थ स्थापित मारुती म्हणजे कथाकार रचनाकार म्हणतात की मठामध्ये स्थापित मारुती समर्थांच्या हातचा आहे. आणि जे सारंगपूर ज्याला म्हणतो आज आपण, सारंगपूरचा जो मारुती आहे तो तर समर्थांच्या हातचा आहे. पुरश्चरण पूर्ण झालं आणि तिथून तीर्थाला जायचं. देश बघायचा. यात्रो देश धरून देश बघणे हव्यास चित्ता हवा. माणसाला यात्रो देशाच्या निमित्ताने देशाटन करणं हा हव्यास असला पाहिजे. ब्राह्मणो ब्रह्मवेत्ता तो, ब्राह्मणो हिंडता बरा. बसणारा नकोय, तो फिरणारा पाहिजे, जगाला जागृत करणारा पाहिजे, लोकांना प्रबोधन करणारा पाहिजे. ब्राह्मणो हिंडता बरा. आणि देशाटनाच्या निमित्ताने देशाचा अभ्यास करायचा आहे. जे कार्य आपल्याला करायचंय ते कार्य करण्याकरता आपल्याला काय तयारी केली पाहिजे हे जाणण्याकरता अगोदर अवलोकन करण्याकरता म्हणून देशाटन केलंय. देशाटनामुळे खूप बुद्धी अनुभव खूप येतात, बुद्धी तीव्र होते. निघाले समर्थ. निघाले पण ते लहान मुलं मागे लागलं. शिवराम मी येतो. आता समर्थ यात्रेला जायचे, कसं काय घेऊन जातील बाळाला? समर्थाने सांगितलं आत्ता येतो, आत्ता येतो. बस ज्याप्रमाणे आई बाहेर जाते, मुलगा मागे लागतो मी येतो म्हणून. नाही मी आत्ता. आणि मुलगा आई आत्ता येणार या आशेवर घरी बसतो. समर्थ निघून गेले आणि कुणी विचारलं अरे समर्थ केव्हा येणार आहेत? आत्ता येतील, आत्ता येतील. लहान बाळानं सांगावं तर तो शिवराम सांगायचा आत्ता येतील. आणि हे आत्ता किती वर्षाच्या काळात आत्ता झालं? 12 वर्षाचा काळ लोटला. तोपर्यंत हे शिवराम आत्ता येतील हेच सांगत होता. समर्थांच्या जीवनामध्ये पुरश्चरणाचा काळ 12 वर्ष आणि त्याच्यानंतरचा काळ 12 वर्ष. म्हणजे 12व्या वर्षी पुरश्चरण केलं, सुरुवात केली. नंतर 12 ते 12 24, 24 ते 12 36 त्यात हे पुरश्चरण केलं 24 वर्षापर्यंत. आणि नंतरचा जो काळ आहे 24 तो 36चा काळ, तो जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा काळ, उमेदीचा काळ आहे. काय जीवनामध्ये करायचंय, काय ठरवायचंय, कर्तबगारी करायची आहे, ते करण्याचा काळ म्हणजे 24 ते 36 हे मधलं तर फार महत्वाचं आहे.
नंतर प्रपंचाचा व्याप लागतो, काही करता येत नाही. लक्षात 24 ते 36चा काळ हा फार महत्वाचा आहे. आणि त्या काळामध्ये राष्ट्रकार्य करण्याचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे. अंगी सामर्थ्य कळवलेले आणि तीर्थाटनाला निघाले. आता कुठे कुठे गेले असतील तीर्थाटनाला? त्यांची नावं सांगणीत का अवघड आहे? साधारणपणे काही थोडी गावं सांगतो. उडुपी श्रीकृष्ण, रंगनाथ स्वामी, जगन्नाथपुरी, कन्याकुमारी तिरुपती बालाजी, श्रीशैल मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, सुरडी सोमनाथ, कृष्णेश्वर, भीमाशंकर, केदारनाथ, नंतर त्र्यंबकेला पुष्कराला कुंभमेळा तिथे आले. परत शिखर शिंगणापूर, गोकर्ण महाबळेश्वर, शिवकांची, विष्णुकांची, कोल्हापूर, सुब्रह्मण्यम, भद्राचलम, कितीतरी, मातापूर, तुळजापूर, पंढरपूर, सगळी सगळी यात्राचे वर्णन दिलेलं आहे. कृष्णेश्वर, विश्वेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर, माणकेश्वर, कुंभकेश्वर, काळेश्वर, धारेश्वर, पारेश्वर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर, नाटेश्वर, वटेश्वर, पिंपळेश्वर, वंकेश्वर, वाकेश्वर, गुप्तेश्वर, वेलेश्वर, सिद्धेश्वर, संकेश्वर, हरेश्वर, सगळं रचना, खूप खूप रचना आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी यात्रा केल्या आहेत. आणि यात्रा करताना दास विश्राम धामामध्ये त्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की संपूर्ण कुठे कुठे गेले, सगळं नावासहित उल्लेख केलाय. हिमालयातही गेले. आणि हिमालयात गेल्यानंतर हिमालय पाहायला की वैराग्य निर्माण होतं. लक्षात, कारण हिमालय म्हणजे प्रत्यक्ष शंकराचा भाग आहे. त्याला केदारखंड म्हणतात. ती शंकराची जागा आहे. तिथे शंकराचं तांडव नृत्य सदैव चालू असतं. महाराज, कुठला कडा केव्हा कोसळेल, केव्हा तो खाली पडेल, काही सांगता येत नाही. मृत्यू प्रत्येक क्षणाला समोर भासतो. आणि ते पाहिल्यानंतर मानवाला वाटतं काय आपण कष्टीच. बद्रिकाच्या यात्रेला गाडीत जो जाताना काही भक्त अशा असतात की डोळाच उघडला नाही. कित्येकाने डोळे बंद करून बसले, कारण ते उंच पर्वत, इकडे दर्या पाहावलं जात नाही. मनात भीती वाटायला लागली. वरून कडा निसटला तर गाडी सुद्धा खालीच. रक्षण फक्त परमेश्वराने करावं याच्या विश्वासावर हिमालयाची यात्रा होते. हा अनुभव घेतलेला आहे. परमात्मा कसा घेऊन जातो आणि कसा आणतो, त्या परमेश्वराचे अनंत उपकार लक्षात. आणि हे पाहताना त्या काळात अजून किती अवघड असेल. त्यावेळी गाड्या कुठल्या, पूल ब्रिज कुठले आले, काय नद्या कशा ओलांडायच्या, हात निसटा खाले. आम्हाला सांगायचे आजोबाच्या काळामध्ये की असा एक लोखंडाचा दोर असायचा आणि त्याला शिंके बांधलेले असायचे. या शिंक्यातून त्या शिंक्यात, त्या शिंक्यातून त्या शिंक्यात पाय टाकत जायचं आणि पलीकडे जायचं. असे प्रवास होते. त्यावेळी रस्ते सुद्धा नव्हते. हे पाहिलं समर्थांनी वाटलं की आता आपण इथे देहत्याग करावा. काय जीवनाचा अर्थ आहे? कधी जाणारच आहे. कधी जाणारच ठेवून काय करायचंय? म्हणून गंगेच्या प्रवाहामध्ये देह झोकून दिला समर्थांनी. नुसता विचार नाही केला, देह झोकून दिला. इतक्यात रामरायाने त्यांना पकडलं. काय करताय? ज्या कार्याकरता आपण आलात ते कार्य करायचं बाकी राहिलंय. देह केव्हाही सोडाल, तुम्हाला काही बंधन नाहीये. पण इथे आल्यानंतर कार्य संपन्न झालं पाहिजे. या कार्यास्तव आलो, येथे कार्य सफलते झाले. गौरी हराने प्रसन्न होऊन चिंता मुक्तीची केले. आज शेवटी वाटलं पाहिजे की मी ज्या कार्याकरता आलो, मी केवळ आहार निद्रा भय मैथुन याकरता नाही आलो. हे सामान्य पशु सुद्धा करतातच, तेही आम्ही करतो. पण त्याही पेक्षा विशेष जीवनाचं कर्तव्य परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार जगाला करायचा, त्रास द्यायचा नाही. अशा प्रकारे रामरायाने उपदेश केलाय. तुम्हासी जगदोद्धार करणे आहे, तुमची तनु हे आमुची आहे. दोन्ही तपे तुमची रक्षिली काय आहे, धर्म रक्षा कारणे.
रामराय म्हणतात, अहो तुमचे 2 तप मी रक्षण केलंय, पुरश्चरणाचे 12 वर्ष आणि नंतर यात्रेचे 12 वर्ष. कशा करता? तर धर्मरक्षणा करतात. भगवंत धर्म कार्याकरता मदत करत असतात. म्हणून आणि भारताची परिस्थिती काय सध्या? अग्निहोत्री, राजा, संन्यासी, देव, द्विज, मुनी, संत, साधू, उपवासी, तरी राष्ट्रभंग होईल निश्चेशी, काते आत्माराम सर्व हे बनवनिया. ज्या देशामध्ये अग्निहोत्री, राजा, संन्यासी, देव, ब्राह्मण, मुनी, संत, साधू हे उपवासी असतात, त्यांना अन्नाची भ्रांत होते, तो राष्ट्रभंग होणार. त्या राष्ट्रामध्ये नाना प्रकारच्या विपत्ती येणार, संकट येणार. म्हणून तुम्ही हे कार्य करायचंय. समस्त देवासी उपवास घडले, मंदिरातल्या देवाला नैवेद्य दाखवला जात नाही. समस्त भूदेव वस्त्रहीन झाले, ब्राह्मणाला अंगावर वस्त्र घालायला मिळत नाही. समस्त जीव दारिद्र्ये पीडिले, तुम्ही अन्न वस्त्र भूषणे करावी, तर तुम्ही त्यांना ते करा. उत्तम उपदेश केलाय. आणि त्यानंतर ते प्रवास करता करता त्याला किती त्रास भोगावा लागला हे सांगता येत नाही. आणि हे प्रवास करत केदार, हरिद्वार, गोकुळ वृंदावनात जाऊन काशीला आले. काशीला 6 महिने वास्तव्य केलं. त्या काळामध्ये अनेक संतांच्या भेटी घेतल्या आणि त्यानंतर प्रवास करता करता ते द्वारका, सुदामनगर, रामटेक बाग वगैरे करत ते दक्षिणेकडे आलेले आहेत. मुंगी पैठणला आले आणि मुंगी पैठणला तिथे एके ठिकाणी बसले असताना तीर कमठ्याने पक्षी मारले, त्याला जिवंत केल्याची कथा इथे घडलेली आहे. त्यांना पाहून पैठणच्या ब्राह्मणाला अगोदर आश्चर्य वाटलं. त्याचा वेश आणि समर्थांच्या हातामध्ये तीर कमठा आहे. ते ब्राह्मण म्हणले की तीर कमठा साधूला काय करायचंय? साधूना शस्त्र काय करायचंय अशी विचारधारा होती. साधू अग्रत चतुरो वेदान पृष्ठत सशरम धनु. साधू म्हणजे काय केवळ मारा फिरणारा नाहीये, समाजावर येणारी संकट दूर करणारा, समाजाचं रक्षण करण्याकरता प्रत्येक शस्त्रही हाती उचलणारा असा पाहिजे. केवळ माळा विकून अंगारा, विभूती, गंडे, दोरे देणे त्याकरता साधू नाहीये. प्रसंगाला साम, दाम, दंड, भेद हेही करणारा पाहिजे. समाजाला शासन करणारा पाहिजे. शस्त्र का नसावं? शस्त्र असावं आपल्या मुंजीमध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये दंड दिला होता. जो मे दंड हा या मंत्राने दंड दिला जातो. आता पळसाची फांदी देतात. दंड का? तर दंड अत्यंत आवश्यक आहे. आपल्या प्रत्येक देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहे. गदा आणि चक्र विष्णूच्या हातामध्ये आहे. दत्तात्रेयाच्या हातामध्ये त्रिशूल आहे. शंकराच्या हातामध्ये त्रिशूल आहे. गणपतीच्या हातामध्ये पाश आहे, परशु आहे, परशु. सगळ्या देवताकडे शस्त्र आहे. तसं शस्त्र असावं. हातामध्ये दंड का असावा? आयुर्वेद शास्त्रात दिलंय स्खलत संप्रतिष्ठानम. आयुर्वेद सुद्धा सांगतं पहा, चालताना मनुष्य घसरून पडला तर काठी असेल तर स्वतःला सावरून घेतो. स्खलत संप्रतिष्ठानम शत्रूणांचे निषूदनम. शत्रूंचा ना, शत्रू चालत आल्या अंगावर आता जर काठी असेल तर काठीने त्याला प्रतिकार करता येतो. अवष्टंबनम आयुष्यम. आयुष्याची वाढ होते. काठी टेकवत चालत असताना आयुष्याची वाढ होते. भयग्नम. रात्री प्रवास करताना भीती वाटायला लागते. लाल लाल झुडपं पाहून कुणीतरी बसतंय की असं वाटायला लागतं. तेव्हा हातात काठी असेल तर भीती राहायची होते. पण भयग्नम दंडधारणम. पण समर्थांनी त्यावेळी हातामध्ये तीर कमठा ठेवला होता. आणि हे पैठणच्या लोकांना आश्चर्य वाटलं. म्हणजे महाराज आपण जर साधू आहात, तुम्हाला या शस्त्राचा काय उपयोग? हे अभ्यास आहे का शस्त्राचा? हे चालवता येतं का? लोकांची धारणा आहे साधू संतांना बाकी काही येत नाही. फक्त प्रवचन येतं, व्याख्यान येतं, जेवता येतं आणि जप वगैरे करता येतं, एवढंच. असं नाहीये. असं नाहीये. साधू संत सगळ्या क्षेत्रात आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि सगळं जाणतात. समज म्हणले होय मला येतं, दाखवा म्हणले प्रत्यय. प्रत्यय दाखवा म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं
ते आकाशात दूर पक्षी उडतायत, त्याला बरोबर बघू. समर्थाने निशाणा लावला आणि एका बाणामध्ये 7 पक्षी खाली. ब्राह्मण लगे उलटले, अरे बापरे, हिंसा केली, 7 पक्षी मारले, हिंसा केली, प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. समर्थ म्हणले, हो झालं, 7 पक्षी तरी मेले, खरी गोष्ट आहे, तुम्ही सांगितलं मी मारले, आता प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. ठीक आहे म्हणजे सांगा प्रायश्चित्त, तुम्ही काय घेऊत, आपण सांगा प्रायश्चित्त, आपण भूदेव आहात, आपण सांगा ते प्रायश्चित्त घेऊत. आणि ब्राह्मणाने प्रायश्चित्त दिलं आणि समर्थाने ते प्रायश्चित्त घेतलं. पण पक्षी तसेच मेलेले. समर्थ म्हणतात, अहो पक्षी मेले ना, ते कुठे उठले? प्रायश्चित्त घेतलं तर पाप नाहीच झालं पाहिजे, पण ते पाप माझ्याकडे तसंच राहिले ना, पक्षी काही उठले नाही. मला वाटलं मी प्रायश्चित्त घेतल्यानंतर पक्षी जिवंत होती. ब्राह्मण असं होत असतं काय? मेलेला पक्षी मेला असतो, तो उडत असतो काय? तो जिवंत नाही होणार. अहो प्रायश्चित्ताचं फळ काय? प्रायश्चित्ताचं फळ काय? समर्थ म्हणले, किती अज्ञानी लोक आहेत. समर्थ जवळ गेले पक्षाच्या, त्या पक्षाला हातात घेतलं, त्यांच्यावर हाताने गोंजारलं आणि सगळे पक्षी जिवंत होत उडून गेले. ब्राह्मण थक्क झाले, त्याला महती कळालेली आहे. आणि मग समर्थांच्या चरणी लागले. तिथून समर्थ अंबाजोगाईला आले. अंबाजोगाई देवीचं शक्तिपीठ आहे. योगेश्वरी देवी अत्यंत प्राचीन, पुरातन आणि सिद्धपीठ आहे. आणि त्या ठिकाणी समर्थ आले. तिथे काही 5-7 ब्राह्मण अनुष्ठानाला बसले होते. समर्थ आले, तिथेच आपल्या बाजूला त्यांनी आपलं बिराड थाटलं आणि 2 ब्राह्मणाला विचारलं, का बसला आता आपण, काय करीत आहात? तेव्हा त्या ब्राह्मणाने सांगितले की दत्तप्रभू प्रसन्न व्हावेत म्हणून आम्ही तप करतोय, अनुष्ठान करतोय. बरं झालं म्हणले, तुमच्या निमित्तानं आम्हाला दत्तदर्शन घडेल, मग मी थांबतो मी इथं. म्हणून समर्थावर तिथे थांबले. याचं अनुष्ठान चाललंय. रात्रीची वेळ झाली आणि तेवढ्यात एक फकीर बरोबर स्त्री, पत्नी त्याची, 5 पोरं, 25 कोंबड्या, 6 बकरी, 1 बोकड आणि 1 मुलगी आणि एका गोणीत घालून आणलेले, ती गोणी रेड्याच्या पाठीवर टाकलेली साहित्य घेऊन आलेले आदित्य प्रगट झाले. फकीर आता हे फकीर नव्हतेच, ते कधीच्या शेवटी कळेल. ब्राह्मण पाहत होते. तो फकीर पत्नीला म्हणतोय, जगह अच्छी है, खाना बना दो, खाने के लिए हंडी पकाना. त्या स्त्रीने रेड्याहून सामान काढलं सगळं, दगडाची चूल मांडली, त्यावर हंडी चढवली आणि विचारलं, हंडी में क्या डालना? फकीराने विचार केला, इकडे तिकडे पाहिलं. त्याला मुर्गी काट के डाल. 1 टाकली, 2 टाकली, 5 टाकल्या, 10 टाकल्या, हंडी काही भरे ना. 25च्या 25 कोंबड्या तरी कापून टाकल्या, तरी हंडी रिकामीच. फकीराने विचारलं, हंडी भरी नाही, क्या डालना? फकीर म्हणाला, छोरी को काट के डाल. आणि तिनं जी काय 2-3 मुलं होती ती सगळी कापली आणि हंडीत टाकली, तरी हंडी रिकामीच. पुढे ती म्हणते, अब तक हंडी भरी नाही. फकीर म्हणला, बकरी काट कर डाल. तिने सगळ्या बकऱ्या कापून टाकल्या, तरी हंडी रिकामी. ती म्हणते, अभी भी हंडी भरी नाही. मग त्या फकीराने पुढे सांगितलं, बोकडाला कापून टाकायला, तो टाकला. नंतर रेडा कापून टाकला, तरी हंडी भरली नाही.
मग विचार केला फकीराने, सांगितलं हे बम्मनंगो काटकेडा. आता हे जे दत्तदर्शना करता बसलेले ब्राह्मण होते तपश्चर्या करत, त्यांच्याकडे ती स्त्री तलवार घेऊन चालली. पाहिल्याबरोबर हे सगळेच्या सगळे ब्राह्मण आसन गुंडाळले आणि पळून गेले. बम्मन को काट डालो म्हणतात, अनुष्ठानाचं सामान इत्यादी टाकलं आणि पडायला लागले. कुणाला जीव प्रिय नाही हो. आणि आपल्या समोर पाहिलंय 25 कोंबड्या मारल्या, बकऱ्या मारल्या, रेडा मारला, मुलाला मारलं त्यांच्या. आपल्याला का नाही मारणार म्हणून सगळे पळून गेले. समर्थ मात्र तिथेच बसलेले होते. बाईने सांगितलं सब भाग गए, एक बैठा हुआ है. फकीराने सांगितलं अच्छा इसको काट के डाल. आणि ती स्त्री सुरी घेऊन निघालीये आणि समर्थांच्या मानेवर सुरी ठेवायला तयार. समर्थांनी मान पुढे केली, मान पुढे केली आणि सगळंच बदललं हो. भगवान दत्तात्रेय प्रकट झाले. तो फकीर फकीर नव्हता, फकीराच्या वेशामध्ये आणि दत्तात्रेय होते आणि ही स्त्री त्यांची बाया होती. सगळे ब्राह्मण पळून गेले होते. दत्तात्रेयाचं दर्शन समर्थांना झालं. पण समर्थ दयाळू, संत महात्मे दयाळू असतात. त्या ब्राह्मणांनी तपश्चर्या केली, त्याला दर्शन झालं नाही. पण समर्थांनी त्यांना बोलावलं. त्या सगळ्या ब्राह्मणाला बोलावलं, दत्तात्रेयाचं दर्शन घालून दिलं. प्रत्यक्ष दत्तात्रेयाचं संत असे असतात. आता एक गोष्ट रूपकात्मक आहे सांगतात, हे रूपकही आहे असं मानलं जातं. ते रूपक असं आहे की स्त्री म्हणजे इच्छा किंवा मोहिनी. हा प्रपंच जो निर्माण झालाय ती मोहिनीच आहे. किती मोहक आहे बघा तुम्ही, किती मोहक आहे. मनुष्य इथे आल्यानंतर इथले आपण नाही माहिती असतानाही किती गुरफटून राहतो. ते माझं, ते माझं, माझे माझे म्हणे वेडा, स्वार्थ बुद्धी बहुतसी. माझं 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 काही नसतानाही ही मोहकता आहे, मोहिनी आहे. इथे गुरफटला जातो तो खरं पाहता. म्हणजे माया हीच मोहिनी आहे. रेडा तो अहंकार. अहंकार अहंकार असल्यामुळं देवाची भेट होत नाही. कारण माझा मीपणा जात नाही तर तो येईल कसा. जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाही, प्रेम गलियती साकरी तामे दोन समान. एक मी तरी असावा किंवा परमात्मा तरी असावा. तिथे मी आहे तिथे परमात्मा येत नाही. पण माझा मी जात नाही. मी सर्व कळे, मी हाय, मी तो आहे, मी विद्वान आहे, सगळं कळतं माणसाला. मी सर्व कळे परंतु न कळे कोठील मी कोण. मी कोण आहे कुठला आहे नाही कळत, नाही कळत नाही. छोड़ा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे, छोड़ा नहीं खुदी को दौड़े खुदा के पीछे, आशा को छोड़ बंदे मुश्किल को ढूंढ. सोपा मार्ग अहम सोडा, अहम सोडा, भगवंत प्रसन्न होईल. पण नाही, सुटणार जात नाही अहंकार. ज्ञानेश्वर बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग, महोदधी का गांग रिगाले जैसे. अहम वाचा चित्त आणि अंग हे समर्पण केले. 25 कोंबडी म्हणजे 5 पंचक आहेत. पंचमहाभूत, पंचतत्व, त्यांचे 5 विषय सगळे वगैरे असे दिलेले आहेत. पंचकरणाचा विषय तो. 6 बकरी म्हणजे षड्रिपू. साहेब काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हेही नष्ट केले पाहिजे. बोकड म्हणजे गर्व आणि छोकरी म्हणजे कुविद्या. 3 पोरं म्हणजे त्रिगुणात्मक 3 गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आणि हंडी म्हणजे अंतरस्थिती. गोष्टीपासून एवढाच बोध घ्यायचा आहे, अहंकार, ममता, षड्रिपू, कुविद्या इत्यादी नष्ट होऊन त्या जागी निरहंकार वृत्ती, निर्लोभता, वैराग्य निष्ठा इत्यादी सद्गुणाची स्थापना झाली की देवदर्शनाकरता वेळ लागत नाही. देवदर्शन लगेच होतं. या गोष्टीतून, या कथेतून आपल्याला बोध घ्यायचा आहे. तर संतांच्या चरित्रातल्या कथा या बोध शिकण्याकरता असतात. समर्थाने त्या ठिकाणी अंबेजोगाईचं दर्शन घेतलेलं आहे.
अंबाजोगाई परम पवित्र स्थान आहे आणि त्या ठिकाणी मुकुंदराज आणि दासोपंत होऊन गेले, त्यामुळं त्यांचेही समाधींचं दर्शन घेतलं. ग्रंथराज दासबोधाचा आणि विवेक सिंधू दास म्हणजे मुकुंदराजाने विवेक सिंधू लिहिला आणि दासोपंतांनी दासोपंतांचे खूप मोठं काव्य आहे. हजारो रचना दासोपंतांच्या आहेत. दासोपंताचं निवासस्थान या ठिकाणी होतं. दशोपनिषदावर त्यांची टीका केली आहे. दासोपंत एवढी ग्रंथरचना कुणीच केलेली नाहीये. पण एक ग्रंथराज नावाचा 1209 ओव्याचा ग्रंथ आहे आणि या सगळ्या ग्रंथांचा समर्थावर खूप परिणाम झालेला आहे. दासोपंतांचा ग्रंथराज आणि मुकुंदराचा विवेक सिंधू हा ग्रंथाचा अध्ययन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यांच्या काव्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या दोन्ही ग्रंथातून आलेल्या दिसतात आणि अशा प्रकारचे तिथं वास्तव्य असताना त्याची कीर्तन चालू आहेत आणि तो कथाभाग आपण परवा पाहणार आहोत. उद्याचा एक दिवस थोडा विश्रांती घेतो आणि परवा आपण समर्थांचा जांभला परत यायचा जो प्रसंग आहे तो आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, सुखाडी रहा, आनंदात रहा, प्रेमाने रहा, भगवंताचं चिंतन करा, निरामय रहा आणि प्रार्थना करा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.